नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचं चव मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत भन्नाट असा ब्रेड पकोडा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा ब्रेड पकोडा आवडतो. हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण बाहेर गेले की सगळेच जण तेच ऑर्डर करतात, कारण हा सगळ्यांचा फेवरेट आहे. आज ते बघणार आहोत घरी कसा बनवायचा. जर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर आपल्याला अगोदर ब्रेडचं कोटिंग बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे पाव चमचा ओवा, हातावर क्रश करून टाकला आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अगदी पाव चमचा इतकं मीठ. चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि याला छान असं बॅटर बनवायचं आहे. अगदी असं मस्त लगे फ्लोई बॅटर आपल्याला इथं बनवायचं आहे. तर अगदी थोडं थोडं पाणी घालत सगळ्या गुठळ्या फोडून घेत आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. बेसन याला खूप जास्त असं बारीक पाहिजे, म्हणजे आपलं ब्रेडचं कोटिंग इव्हनली स्प्रेड होईल. हे बघा, अशा प्रकारचं बॅटर बनवलेलं आहे मी आणि बाजूला ठेवलेलं आहे झाकून. आणि ते आपण तयार करणार आहोत मसाला, जो की आलूच्या स्टफिंगमध्ये पडणार आहे. ते मी इथे घेतलेली आहे लाल तिखट, त्याचबरोबर जिरं, धनेपूड, त्याचबरोबर पाव चमचा हळद, अगदी पाव चमचा पावभाजी मसाला, त्याचबरोबर घ्यायचा आहे पाव चमचा सांबार मसाला आणि थोडीशी हातावर क्रश करून मी इथं कस्तुरी मेथी घेतलेली आहे. कस्तुरी मेथीची चव भन्नाट लागते या ब्रेड पकोडामध्ये. आणि हा सांबार मसाला आहे, मी जे मगाशी सांगितलं होतं तुम्हाला त्याप्रमाणे. आणि अगदी थोडंसं हळद आहे, जी की मी इथं त्याच वाटीमध्ये टाकून घेतली आहे. आणि इथं ॲड करायचं आहे थोडंसं काळं मीठ. काळ्या मिठाने खूप छान चव येते आपल्या ज्या आलूच्या स्टफिंगला. तर मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे अगदी 2 चमचे. आणि त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे चॉप केलेला बारीक गार्लिक किंवा लसूण. आणि थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि 1 मिरची बारीक कट करूनही टाकलेली आहे. थोडीशी ब्राऊन झाला लसूण की त्यामध्ये आपण कांदा ॲड करूया बारीक चिरून. अगदी अर्धा कांदा मी घेतलेला आहे इथं, कारण मी कमी स्टफिंग बनवत आहे, ज्याच्यामुळे आपल्याला बनवायला लगेच ताबडतोब सोपं होईल. आणि हे मसाले मी इथं तेलामध्ये लगेच टाकून घेणार आहे. एकदाच वाटीमध्ये मसाले काढून घेतले की आपल्याला टाकायला सोपे होतील आणि ते जळणार नाहीत, म्हणून मी वाटीमध्ये काढून घेतले होते. आणि हे बघा, 3 आलूचा मी बारीक स्मॅश करून घेतले होते आणि ते इथे ॲड केलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरतून. खूप छान मिक्स करून घेऊयात. अगदी एकजीव करायचं आहे, म्हणजे आपल्याला त्या असे खूप जास्त गाठी राहिल्या नाही पाहिजेत. असं छान असं मिक्स करायचं आहे. थोडासा गरम मसाला टाकलेला आहे वरतून मी. आणि हे मसाले छान असे आलूला मिक्स झाले पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. अगदी 1 मिनिट झाकून ठेवायचं आहे. आणि हे बघा, मी इथं जे सँडविच ब्रेड आहेत ते घेतलेली आहेत. तर इथं या ब्रेडला अशा प्रकारे मी टोमॅटो सॉस लावून घेत आहे. तुमच्याजवळ जर ग्रीन चटणी किंवा रेड चटणी असेल तर तुम्ही एका ब्रेडला रेड चटणी आणि एका ब्रेडला ग्रीन चटणी लावून असं कोटिंग करून घ्या, म्हणजे त्यानेही खूप छान स्पायसी बनतील. मी इथं मुलांसाठी बनवते म्हणून फक्त सॉस लावत आहे, जो की सगळ्यांकडेच अवेलेबल असतो. तसं 1-1 चम्मच करून मी 4ही ब्रेडला लावून घेतलेलं आहे. आणि त्यावर जे स्टफिंग बनवलं होतं आपण आलूचं ते टाकून घेत आहे. अगदी अर्ध्या इंचची आपल्याला लेअर बनवायची आहे आणि अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे दुसरा ब्रेड त्याच्यावरती. अगदी सहज स्टफिंग वरती लावल्या जातं. आणि हे अशा प्रकारे मी तर दोन्ही आपले रेडी आहेत सँडविचेस. तर याला आपण या बेसनाच्या बॅटरमध्ये डीप करून यामध्ये सोडणार आहोत अशा प्रकारे. तर दोन्ही साईडनं मी मस्तपैकी कोटिंग करून घेतली होती बेसनाची, ती तुम्हाला दाखवायची राहिली आहे. तो व्हिडिओ माझ्याच्यानं स्किप झाला आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडनं आपण बेसनामध्ये डीप करून त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. आणि अगदी गरम तेलामध्ये याला अलगद सोडायचं आहे. आणि त्यावर असं तेल सोडून मस्तपैकी गोल्डन फ्राय होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे. अगदी मीडियम गॅसवर हे तळायचे आहे.
खूप सोपी रेसिपी आहे, अगदी सहज बनते ही रेसिपी. तर अशाच प्रकारे आपण दुसरा पण ब्रेड पकोडा तळून घेणार आहोत. यालाही मी छान डीप करून घेतलेला आहे बेसनामध्ये आणि अशा प्रकारे त्याच्यावर थोडंसं झाऱ्याने तेल टाकून आपण तळून घेणार आहोत. अगदी 1 ते 1.5 मिनिटात हे तळून होतात मीडियम गॅसवर. तर अशा प्रकारे दोन्ही साईडनं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. लाईट गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे. आणि हाही आपला ब्रेड पकोडा तळून झालेला आहे. काढून घेऊयात. अगदी मीडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि खूप छान ही रेसिपी बनती. मुलांना खूप जास्त आवडती. तुम्ही याला टिफिनमध्येही देऊ शकता. खूप छान लागती आणि तुमचा टिफिन नक्कीच संपवतील मुलं. तर याला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. आणि हे बघा अशा प्रकारे मी सेंटरने कट करून घेत आहे. आणि हा बघा मस्तपैकी आपली ब्रेड पकोडे तयार आहेत. तुम्ही याला सॉससोबत किंवा रेड चटणीसोबत किंवा ग्रीन चटणीसोबतही एन्जॉय करू शकता. खूप सोपी रेसिपी आहे आणि मुलांना खूप जास्त आवडते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.